जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आई ते नाही उचलणार फोन. कसे नाही उचलत मी बघते, मी करते त्यांना फोन. मनवाशाही मला का कॉल करतायत? मनवाने त्यांच्या घरी सगळं सांगितलं तर नसेल ना? जाऊ दे ना माई, तुमचा मनवाचा जप करणं काय संपणार नाही. तुम्हाला खरंच वाटतं ती इकडे येईल? नाही म्हणजे मला तरी वाटतं ती सुखी आहे तिच्या घरी. मनवा तुम्ही कशा परत येणार नाही. तुमचा स्वाभिमान मोडून तुम्हाला इथे परत यावंच लागेल. तुम्हाला पुन्हा इथे आणण्याचा एकच मार्ग आहे. पण काय झालं, त्यांना बरं नाहीये का? अगं काल त्याच्या हाताला काच लागली, डॉक्टर आले होते. तू कशाला त्यांना त्रास देते? त्यांना माहेरी आराम करू दे. हॅलो, राजवीरना बरं नाहीये, ते झोपलेत. तुमचं काही काम होतं का? मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय, आता परत एकदा सांगतो, यापुढे परत माझ्या फोनला हात लावायचा नाही. द्या, ते मी मदत करते. का असं करताय राजवीर? नितीशला ज्या नावाने कंपनी रजिस्टर करायची होती ना त्याची, ते नाव ऑलरेडी राजवीरने त्यांच्या नावाने रजिस्टर करून टाकलंय. तुम्हाला हवं तर चिडा, माझ्यावर रागवा, काय वाटेल ते बोला, पण प्लीज असं अबोला नका धरू. राजवीर प्लीज बोला काहीतरी, मला खरंच खूप त्रास होतोय. हे बघ राजवीर, नवरा बायकोमध्ये रुसवे फुगवे असावेत, पण ते तेवढ्या पुरतेच, फार ताणून धरू नये. राजवीर मी बाहेर थांबले, तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण घेऊन आले. राजवीर हे सगळं तुमच्यासाठी. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. नाही सांगा ना मला, मी करेन कन्वे मेसेज तुमचा. नाही, आज आम्ही तुमच्याकडे येतोय ना. मी सांगतो त्यांना कॉल करायला तुम्हाला. तयारीला आता? आपण बाहेर जातोय ना? हो, पण संध्याकाळी जायचं ना. आपण आत्ताच जातोय. आलेच. अरे पण संध्याकाळी परत याल ना लवकर? माई, संध्याकाळी जरा उशीर होईल. संध्याकाळी मनवाचे आई बाबा आपल्याकडे येणार आहेत. मला आई बाबा काहीच नाही बोलले. राजवीर, तुम्हाला कॉल आलेला? मनवा कुठे दिसत नाहीये, ती तयार होतीये का? छे, ती तर कधीच बाहेर गेलीये. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. आवडलं गिफ्ट? खूप आवडलं. मग आता मला माझं रिटर्न गिफ्ट हवंय. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. मला ते मॉडेलिंगचं काम नाही करायचं आहे. ज्या कामासाठी हजारो मुली माझ्या ऑफिसच्या बाहेर रांगा लावून उभ्या असतात, त्या कामासाठी एका क्षणात तुम्ही नाही म्हणालात मला. पण या तुमच्या नकाराला होकारात बदलण्याची ताकद आहे माझ्यात. मनवा, हा गुढीपाडवा स्पेशल असणार, कारण तेव्हा मोठमोठ्या होर्डिंग्सवर ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुमचे फोटो लागलेले असते. ट्रस्ट मी, मला तुमच्याशिवाय असा चेहरा आजपर्यंत कधीच दिसला नाही. राजवीर, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, पण मला खरंच मॉडेलिंग नाही करायचंय. बोला ना. हाय, मी प्रणाली. आता 2 दिवसांपूर्वीच मी राजवीर सरांची कंपनी जॉईन केली आहे. ॲक्च्युली मी फॅशन डिझायनर आहे आणि मी तुमचे मेजरमेंट्स घेण्यासाठी आले. ऐका ना,
प्लीज एफडी नका ना मोडू. आरती, आता दुसरा काही पर्याय नाहीये. असं कसं म्हणता तुम्ही? ही सगळी एफडी मोडून कसं काय चालेल? उद्या जेव्हा आपल्याला पैशाची गरज असेल तेव्हा काय करायचं आपण? आरती, होईल सगळं मॅनेज, तू काळजी नको करूस. कसं होईल मॅनेज? उद्या खरंच आपल्याला जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा आपण लोकांच्या समोर हात पसरायचे का हो? आरती, बाबा, बाबा आई बरोबर बोलते. प्लीज नका मोडू एफडी. नितीश, आता तुला पैशाची गरज आहे ना? राहू दे, मोडतो मी एफडी. प्लीज असं नका करू. आज ना उद्या लोन सँक्शन होईलच ना. ते होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत काय करणार आहेस? माझं नका ऐकून निदान नितीशचं तरी ऐका. आरती, मला सांग, आपण आयुष्यभर कष्ट करतो, पैसे कमवतो, सेव्हिंग्स करतो, ते कोणासाठी? मुलांसाठीच ना. हो पण आणि हे पैसे बँकेत ठेवून काय करणार आहे? नितीश आता अडचणीत आहे, त्याला पैशाची मदत केली तर काय हरकत आहे? अहो तरी सुद्धा तुम्ही जरा पुढचा विचार करा ना. ते तेव्हाच तेव्हा बघता येईल. बाबा, मी तुमचे हे पैसे नाही घेणार. हे तुमचे पैसे, यावर तुमचा आणि आईचा हक्क आहे. मी लवकर लोन पास होण्यासाठी बँकेत जाऊन रिक्वेस्ट करतो, आणि तरी काही झालं नाही तर मी दुसरा मार्ग शोधेन. पण बाबा, तुमचे हे पैसे मला नकोत. हे माझे नाही, तुझे पैसे आहेत. याच्यावर तुझाही तेवढाच अधिकार आहे. आणि आता तुला पैशांची जास्त गरज आहे. माझी एवढीच इच्छा आहे की तू तुझ्या पायावर उभं राहावंस. आणि त्यासाठी बाप म्हणून मी फक्त तुला आधार देतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कधी हिंमत नाही हारायचीस. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. पण राजवीर, प्लीज नका ना चिडू. नाही, मी नाही चिडलोय. मला कळत नाही का ते? प्लीज ऐका ना माझं. काय ऐकू मी तुमचं? तुम्ही ऐकता माझं? असं काय बोलताय तुम्ही? मला माहिती आहे मी असं मॉडेलिंगला नाही म्हटलं तुम्हाला नाही आवडलंय, पण तुम्हीच सांगा मी काय करू? तुम्हाला माहिती आहे ना, मी आतापर्यंत तेच काम केलंय जे मला खरंच मनापासून आवडतं. मागच्या वेळी सुद्धा तुम्ही मॉडेलिंगसाठी नकार दिला. दरवेळेला म्हणून असंच जर नुकसान होत राहिलं ना, सगळं संपेल लवकर. मे बी कंपनी बंद पडेल माझी. राजवीर, मी असं बोलतोय कारण उद्या जर माझी कंपनी बंद पडली ना मला, तर त्याला फक्त तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल. मीराताई, काय ग दुर्वा, कुठे आहे? बस नाही आली अजून? नाही शाळेची बस आली पण पण काय दुर्वा कुठे आहे? गीता दुर्वा नव्हती त्या बसमध्ये. दुर्वा नव्हती? आय एम सो सॉरी मीरा. बिचारी मीरा. एक विचारायचं होतं. आम्हाला तुमचं गाणं वैधही असल्यावरच ऐकायला मिळेल का? हो, मी म्हटलं ना, मला इन्स्पिरेशन लागतं. आणि समजा मी आत्ता या क्षणी इथं वैधईला प्रकट केली तर? तर काय, तर माझं गाणं त्याच क्षणी प्रकट होईल. ठीक आहे मग. ANMAY. एक जरा काम करतेस, ही कॉफी जरा सुहाच्या रूम मध्ये नेऊन दे ना. 2 कॉफी?
कोण आलंय? तो तेजस आलाय ना, सोहाच्या रूममध्येच बसलाय.